संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचा महान सम्राट अशोक यांची जयंती 5 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले आहे। सम्राट अशोकाचा इतिहास दैदिप्यमान अशा प्रकारचा राहिला आहे। चक्रवर्ती म्हणजे सम्राटांचा सम्राट, प्रियदर्शी सम्राट अशोकाचे राज्य पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, इराण, ताजिकिस्तान पर्यंत होते। हा खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी राजा म्हणून अहिंसा, प्रेम, सहिष्णुता व शाकाहारी पद्धतीचा राजा होता, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। मी अशोक मेश्राम अर्जुननगर येथे राहतो आणि आम्ही सम्राट अशोक सम्राट यांची जयंती मागच्या वर्षापासून सुरू केलेली आहे। तर यामध्ये आम्ही बऱ्याचशा मीटिंगा घेतल्या। एक 9 फेब्रुवारीला घेतली, एक 16ला घेतली आणि एक 23 फेब्रुवारीला घेतली। तर या ठिकाणी आमचा उद्देश एवढाच आहे की सम्राट अशोक एवढा मोठा राजा असून याचा जो इतिहास अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे, तर तो पोहोचण्याचं काम आम्ही विहारातून करत आहे। आणि एवढंच न करताना आम्ही मागच्या वर्षापासून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हा प्रोग्राम करतो। याचा एक भाग म्हणून 23 मार्चला परीक्षा घेतली। त्या ठिकाणी 230 विद्यार्थी आले आणि 4 सेंटर आम्ही ओपन केले होते। हे करत असताना यांचं पूर्ण आयोजन परीक्षेचं डॉक्टर कमलाकर गोवर्धन यांनी केलेलं आहे। त्यांना सोबती म्हणून यशकुमार सर होते आणि ह्या मिटिंगमध्ये या प्रोग्राममध्ये बरेचसे लोक सहभागी होते आणि त्यामध्ये बुद्ध जयंती उत्सव समितीचे सुनील रामटेके, आमचे मित्र दिलीप मसाने, सुधाकर बेनसरे, अशोकराव गडली, रत्नाकर शिरसाट आणि यशकुमार मेश्राम हे आम्ही प्रमुख लोक त्यामध्ये नेहमी 2-3 मीटिंगमध्ये भाग घेतो। आणि एवढा मोठा राजा, त्याचा जन्म इसवी सन पूर्व 304 मध्ये झाला आणि ते इसवी सन पूर्व 268 मध्ये मौर्य घराण्याच्या गादीवर बसले आणि त्यानंतर 261 मधलं जे युद्ध झालं होतं सम्राट अशोकाचं कलिंगचं, तर त्या युद्धाचा एक लाखो सैन्य मारले गेले आणि त्यांचा विजय झाला, परंतु त्यांना पश्चाताप आला। त्यांच्या पश्चाताप म्हणून त्यांनी युद्ध न करण्याचा संकल्प केला आणि तो दिवस आपण पाहतो का विजयादशमी, अशोक विजयादशमी म्हणून 14 ऑक्टोबरला दसऱ्या या ठिकाणी साजरा होत असते। आणि त्यानंतर आमच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही नागपूरवरून वक्ते बोलावलेले आहे। त्यानंतर बुद्ध काळातील ज्या काही धम्मनायिका आहे, ज्या लुप्त झालेल्या आहे, ज्या लोकांना माहिती नाही अजून, याचं एक चित्रीकरण आम्ही केलेलं आहे आणि ते आंबेडकर चौकामध्ये प्रस्तुत करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा भाग म्हणजे की जे विहार आहे एकमेकांना जोडून पूर्ण अमरावती मिळून हा आम्ही कार्यक्रम साजरा करत आहे। तर मला पूर्ण अमरावतीकरांना विनंती करायची आहे की त्यांनी अमरावतीकरांनी आमच्या प्रोग्रामला यावं। आम्ही असं सर्वांना विनंती करतो संडे मिशन आणि बुद्ध उत्सव समितीतर्फे की सगळ्यांनी या प्रोग्रामला यावं आणि खरोखरच याचा आनंद घ्यावा। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।